झाली सकाळची पहाटने सुटलंय गारवा झाली सकाळची पहाटने सुटलंय गारवा मोरला डोरी संग कुकू करतय पारवा मोरला डोरी संग कुकू करतय पारवा जबस
श्रीकृष्ण भगवान साक्षात भगवान विष्णूचा आठवा अवतार. ज्या ज्यावेळी पृथ्वीवर देव व दैत्य दानव निर्माण झाले ते विष्णूचा आठवा अवतार धारण करून त्या दैत्य कंसाचे वध करे आणि माझे सर्व भक्तांचे रक्षण करे. बोला पुंडलिका वरदे. परंतु 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोठ्याच प्रमाणे मथुरेच्या बाहेर चालले. त्याचा रस्ता प्रतिबंध करताय. ही कामगिरी मी न करता मायादुरीचा सुदामा त्याच्या सोबते. कोण आहे तिकडे? नमस्कार देवा. देवा कशा करता हाका मारली? कारण म्हणजे श्वास 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोठ्याच प्रमाणे मथुरेच्या बाहेर चालले. ही कामगिरी तुझ्या करायची आहे. काही हरकत नाही. आपण आनंदाने गुंजावून द्यावे. देवाने तर माझ्या फार मोठी कामगिरी संपवली आहे. गवळणी आहेत 16 सहस्र, 108 गवळणी आणि मी आहे या ठिकाणी एकटाच. परंतु माझ्या जोडीचे पेंद्या वाकड्या कुठे आहेत का हाक मारून पाहतो. अरे हे पेंद्या, अरे हे पेंद्या, अरे काय रे काय? अरे गोकुळात मजा आहे, लवकर ये. यो म्हणते? हो ये लवकर, अरे आलो बघ. ये लवकर. साधनातले रे भजना माझ्या किसन देवाने. साधनातले रे भजना माझ्या किसन देवाने. किसन देवाने माझ्या द्वारकेचा राजा. किसन देवाने माझ्या द्वारकेचा राजा. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. साधनातले रे भजना माझ्या किसन देवाने. साधनातले रे भजना माझ्या किसन देवाने. किसन देवाना माझ्या द्वारकेचा राजा. किसन देवाना माझ्या द्वारकेचा राजा. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. पुनावते वेगानं तिला घातले वेजन. पुनावते वेगानं तिला घातले वेजन. घातले वेजन माझ्या द्वारकेच्या राजा. घातले वेजन माझ्या द्वारकेच्या राजा. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. साधं घातले रे भजना माझ्या किसन देवानं. साधं घातले रे भजना माझ्या किसन देवानं. किसन देवानं माझ्या द्वारकेच्या राजा. किसन देवानं माझ्या द्वारकेच्या राजा. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. किसन देवाना माझ्या दत्तच्या राजानं. ए पेंद्या, मामा काय म्हणालास? अरे प्रथम धाय घेत धाय. अरे बरं, तिकडे येऊ. तिकडे. अरे, तिकडे जाऊ दे ते. जा तिकडे. तू आता काय म्हणाला? आता हाक काय मारलास? बोलत काय होतात? माझं किसन देवानं. मग जा विचारताना. तुला हाक कोणी मारला?
तू मारलास मग तर बोलायला कोणी या ठिकाणी तू मग काय म्हणत होता किसन देवाने म्हणून हा किसन देवाने किसन देवाने ए! तुला या ठिकाणी कशा करता बोलावलं तुला माहिती आहे का मग अरे 16 सत्र 108 गवळ्यांचा मेळा ए! हो 16 सत्र 108 गवळ्यांचा मेळा काही दुधाच्या माठवर मत्रीच्या बाजारी चालल्याचं जाऊ जायचं नाही त्यांना अडवायचं त्यांच्याकडे वशिलदारी घ्यायचं आहे हो कृष्णदेवांचा हुकूम आहे जवळ किती आहेत 16 सत्र 108 आता इथं आपण किती आहोत 2 जण अरे तुला हाक मारून तू एकटाच होतास का कुणाकडे अरे तो वासाने कुठे गेला काय माहिती हाक मारून घ्या त्याला पहिले खायला सगळं येतील ना हो आम्हा बोलवून घ्या त्याला पहिला आपण तुझ्या बरोबर होते ना हो. मार लवकर दोर धक मार दोन मारू दोर धक मार ए वाकड्या अरे मॅडम दोर धक मार काय केलं पाहिजे राहणार गेला ना वरती ए वाकड्या बाबड्या अरे हाय तू अरे होय अरे लवकर ये अरे कशाला येऊ अरे अरे गोपाळ पाय माझा कसली दही दूध तूप सर्व काय मिळतंय लवकर ये. आलो गाय चुकली रे वनाला तिला शोधतोय रे रानाला गाय चुकली रे वनाला तिला शोधतोय रे वनाला काटा रुतला रे पायाला ना धावत आलो मी भेटीला
चालू नको मेला शी घालेला आहे. लो 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 काय चाललंय अरे हे तुझं नाव, हे याचं नाही. झालं का खाऊन झालं का नाही? कोण ओरडतोय? अरे वेळ झाला खाऊन का आत्ता का बाया? पाहू का? खा लवकर. ठेवा तो बाजूला. झालं खाऊन नाही तो बघ अजून खातो तो बघ. अरे काय करतोयस काय? काय खातोय? अरे हा काय बोलतोय काय हा? अरे लोणी बघ. साखर कमी आहे साखर. अरे साखर कमी आहे. तुमचं खाऊन झालं की मला सांगा. हे वाजवा घेऊ दे. ये इथं नंतर खा. झाला खाऊन आता काटा रुतलाय तो समजत नाही. पेंद्या इकडे पुढे कळलं ना? हा प्रकार काय तो पहिला मला सांग. इकडे येऊ नको. हो तिकडे 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 तो प्रकार काय तो हा प्रकार काय म्हणजे? हा प्रकार काय तो पहिला मला सांग आधी. हा प्रकार म्हणजे काय? अरे उलटा का घातला? अरे हे कपडे आहेत. अरे पण ते आत घालतात. तू बाहेर काय घातलास? अरे तू काय डोक्यावर बांधलाय म्हणून केस गेली तुझी. काहीतरी मध्येच आता का बाया करतोय. अरे हे कपडे आतमध्ये घातले लोकांना दिसतील. तू चड्डी घातलीस? हा काय घातले? लोकांना दिसतील. हा लोकांना दिसतील. बनियन घातलीस? लोकांना दिसतील. अरे दिसते का अशी माझी दिसते दिसते काय? तू वरती घातलीस ना. अरे मग एवढं चांगलं कपडे घेऊन लोकांना दिसलं नाही तर काय त्याचा फायदा आहे काय? नाही, तुझं पण बरोबर आहे. बरोबर आहे. पैसे द्यायचे ना. पेंद्या वाकड्या हा थांब इकडे या. काय ए इकडे ये. हा इकडे ये. हलव हा. अरे याला कुठेतरी हलवा याला. तुला हलवीत नाही. ऐका वाकड्या बोबड्या आपल्याला श्रीकृष्ण देवानं हे हिसण्या हेवानं काय हे हिसण्या हेवानं. अरे भाऊ काय बोलतोय बघा तू. म्हणजे कृष्ण देवाने असं बोल. आपल्याला मोठी कामगिरी सांगितले. मोठी कामगिरी सांगितली. 16,108 कौतिका मला हातला हवलेली हेल्या. अरे हेल्या नाही. अरे गवळणीचा मेळा. अरे म्हणजे गोळकल मिळून चालल्यात एकत्र. अरे जमाव अरे हवलेली हुटे हल्ले. गवळीने मथुरेच्या बाजारी चाललेत. हजेरीच्या हजारी. हो हवले. अरे त्याला जाऊ द्यायचं नाही. अरे त्याला जाऊन द्यायचं नाही. त्यांच्याकडे अशी लाईन घ्यायचं. दही दूध तूप लोणी सर्व काय आहे ते सर्व आपण घ्यायचं आहे. गोकुळातच दूध हुकुलातला हूत. मथुरेला जाता कामा नये असा अरे देवाचा हुकूम आहे. काय हुकुम. इस्लामाचा हुकुम. आणि तुझ्या तालुला हो नाही. हा ताटच झालाय. खाऊ यायचा नाही. अरे तुला खाऊ कसला पाहिजे आता? म्हणजे जाऊ द्यायचं नाही असं बोलतोय. मला काही समजत नाही भाषा इंग्लंडची ना. मग गवळण पाहिजे त्याला दाखवतो. पडती धारा झुलवी वारा कुणवी तो गालावरी. पडती धारा झुलवी वारा कुणवी तो गालावरी.
पहाट झाली उठाच यानो पाट घ्या डोईवरी गच्चला बरुद ह्या दुधाच्या घागरी येऊन कडेवरी गच्चला बरुद या दुधाच्या घागरी येऊन कडेवरी तुमचं झालं? तुम्ही काय म्हणते? मधुरीची वाट कोणाला माहिती आहे का? राधे मला मला राधे आता येईल ना अंगण वाकडं. काय बोलली? अगं मी काय सांगते माहिती का? तिचं झालं असेल सगळ्यांकडे वास करून म्हणून आता आली धापा टाकत मी बाई गमती. तारा काय ग? तिच्याकडे मी नंतर बघते जरा थांब. मधुरीच्या बाजारची वाट कोणाला माहिती आहे का? नाही गं, ती
ती वरच्या आळीतली मावशी आहे ना तिला बोलून बघ ना येते का ती. तुला कुठे विचारला उगाच पुढे पुढे विचारलं ग. राधे, त्या म्हातारीला बोलू नको. कालच तिची आणि माझी भांडणं झाली आहे. मग त्यात काय झालं का तिचं तर सगळ्यांचं भांडणच होत असतं. नुसती सगळ्यांच्या घराला अशी काय लावून असते ती काय भांडण होईल नाही तर अशी काय मी नाही त्यातली कडी लावायची. झालं? तुला काय ते सांगते मी अजून ती काय म्हातारी आली तर मी काय बाजाराला येणार नाही. मग वाट दाखव. वाट मला माहित नाही का राधे. मग आता मावशीला बोलावंच लागेल रात्री. तुमचा पुराण झाला आता सगळं. मावशीला आवाज देऊया. मावशी, अगे मावशी. अगं थांब, मी तशी नाही येणार. मी आवाज देते. ए वसाडे, तारा, मावशीला असं काय बोलतेस ग? ती हायचंच तशी. तू आवाज दे, तू आवाज दे. मावशी, अगे मावशी. अगं काय गं पोरीनो? अगं बाजाराला जायचं की ना आपल्याला. हा आले आले. माझा झोपलाय घरधनी कडी लावे ते बाहेरून बाय. माझा झोपलाय घरधनी कडी लावे ते बाहेरून बाय. नका करू तुम्ही गदंगा, नका करू तुम्ही गदंगा, मी बाजारी येते बाय. माझा झोपलाय घरधनी कडी लावे ते बाहेरून बाय. माझा झोपलाय घरधनी कडी लावे ते बाहेरून लावे ते बाहेरून असं सांगा मला. काय ग मावशी, एवढे धापा टाकत कसं येते का? अगं काय करणार का? अगं तुम्ही हाक मारल्यावर मला बाई हवे नसं झालं. आणि मी ग काय म्हणते, काय ग? मला बाई एवढा प्रेमाने हाक कोणी ग मारला? हा म्हणजे चिचुंद्री. अगं एक काळ वेगळी. अगं मी तुला काहीच बोलत नाही म्हणजे त्याचा तू गैरफायदा घेते काय ग? अगं मी तर तुला प्रेमाने बोलली. काय वासाडे काय मेली बोलते मावशी, हा. वसाडे प्रेमाने झालं? नाही तर ते तेच सांगते. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते, प्रेम मधून चाललंय ग मावशी तिचं. काय तिच्याकडे बघते काय? बरं मी काय म्हणते, आपण तर बाजाराला निघाली ना. अगं मग भेटलं काय ते सांगायला पाहिजे नको ग. मी काय म्हणते सांगू का? हा काय सांगते कोण ना ग? अगं तू एवढी नटून थटून आलीस. हा. हा मग काय नुसती फिरकवायला चाललीस नाही माठ नाही काय आणि काय अशीच आलीस नुसती ना. अगं काय सांगू तुम्हाला, आता बाई माझी झोप लागली. एवढा अवघड
घाट चालताना माझी झोप नाही का दुखणार म्हणून मी काहीच नाही घेतलंय. आता तुमच्याकडे थोडं घे. मी नाही देणार अजिबात. मी पण नाही देणार. काय मेली कंजूस नाही हो. मेलीच्या हातात एवढं काही सुटत नाही. तू काहीच नाही घेतलंस? नाही ना ग. मग हा एवढा सुंदर ब्लाऊज सगळ्यांनी केस कशी बांधलेत, मग तुझे असे केस बीस मोकळे करायला तुला टाइम भेटलं होय? त्याचं काय झालं माहितीये काय, मी चलती माझ्यावर चलती म्हणजे हे बरं आहे. अगं तुम्ही पोरांच्या पॅन्ट्री घातल्या तरी चालेल, आम्ही काय म्हातारी फॅशन करू नये असं म्हणायचं का तुला ग? बरं जाऊ दे. आता सांगा कुठे कुठे काय घेतलंय ते. झालंय का तुम्हाला? अगं सयानो, कोणी काय सांगू नका. आधी चोरायला आणि माटातला मार. हे चल ग. म्हणूनच सगळे सांगतायत मावशी. बरं असू दे. तर तुझं काय घेतलं? मी काय सांगणार का मावशी? काय मी बुजगाव ना, मी नाही सांगणार जा. मग कशाला काय फिरायला आलीस काय ग? अगं मेलीस, तू काय घेतलं सांगितलंच नाही ना, तर माझ्या बिझनेस करणार का? मी सांगू मावशी, हा ही हुशार आहे. ये ग बाई, ये पुढे. मी किनाय माठात घेतलं तूप. ऐकतेस ना? काय काय? मी किनाय माठात घेतलं तूप. हा झाक दिसतंय ना माझं रूप? काय आहे? तुझ्यासारखी बाई. माझ्यासारखी म्हणजे आमची खासियत कशी आहे, आम्हाला दोघींना ना दगडावर आपण तरी आम्हाला काही होणार नाही. आणि काय ग बाई, आता तरी सांगशील काय ग? नाही, सगळ्यांचं झाल्यावर. पर्सनल आहे, पर्सनल आहे. तुला काय घेतलंस? ही हा, हा. घेतलंय दूध. अगं बाई तू काय घेतलंस? आणि कोणाचं ग? माझं. तुला काही जिभेला हारायच नाही. बघ ना कशी म्हणते ती. अगं मावशे, माझं म्हणजे माझ्या गोट्यातल्या त्या म्हशी नाही असं असं म्हणजे तुझ्या गोट्यातील गाई म्हशींचं दूध म्हणजे तुझं झालं. मग मीच बाई चुकली. हा. अगं हे, काय तू चाललंय? आता तुम्ही काय घेतलं तर सांगाल की नाही ग? मावशी ही बाई सांग. होय, हे सांगण्यापेक्षा हे जास्त. ये बाई, ये. अगं ये पुढं. हा तू काय घेतलंस? बाई जास्त मोठी नको, ती बघ माझ्या बाजूला राहणार नाही. हा काय घेतलंस? हा हा तू काय घेतलंस? नाही प्रश्नच नाही. मेली लोणीच घेतलं हे सांगायला काही पुरती नाही तुझे. मावशी, जाऊताना मी पूर्ण करते. ती काय घेतलंय माहितीये तिने? हा तिने घेतलंय लोणी. आणि ती बोलते तुझ्या एवढी घाणेरडी नाही कोणी. अशी मला दिसतो. म्हणून ती अशी करत होती. तू माहिती तिला तर? असं असू दे. आता ये पुढे ये. नाही गं, ती सिंगर आहे. हा असू दे. ऐक आता माझ्या नावाचं नाव. मी घेतलंय खवा. हे तू काय घेतलास? तुला हवा? मी घेतलाय खवा. मावशी यांना आणि या सगळ्यांना सांग, ज्यांना ज्यांना हवा त्यांनी इन्स्टावर ऑनलाईन. हे कार्टे हे बघ, असली वापर बाई देऊ नको. आता रखडलेच सगळे. काय शोधून मिळत नाही मेले ना. आणि काय मेली नुसती मुरट्टी. मेलीच्या हाडाची काळणी बो. मावशी काय बोलायचं काय काम नाही असं मला म्हणायचं होतं. माझ्या घरात आहे ना तुझ्यासारखी सासू आहे, म्हणून आमच्या सुनांच्या अशा परिस्थिती. समजलं? असू दे. अगं राधाबाई तुम्ही काय घेतलं? मी तर सांगते, हा पण हिला नाही विचारस तू. अगं ही किती वेळ अशी ठेवणार? त्या माझ्याशी बोलू नको, तुम्हाला विचारलंच नाही का? माझं सोनू सांग. मी की नाही घेतलंय बघ ताक. अगं बाई काय घेतलंस? मी की नाही घेतलंय ताक. कोण देतंय काय बघ मला हा. अगं झालं वाटलं हे सांगायला तू एवढी उशीर केलास काय ग? काय तर काय मेली? दिला का कोणी हा? हा सांगू का? तिच्या नवऱ्याला हा तिच्या नवऱ्याचं नाव काय माहिती का? काय ग? सांगू का? अगं सांग ना तिच्या नवऱ्याचं नाव किती? चेंगल्या. काय? अच्छा अंगे काय अगं चेंगल्या कसा बोलतो माहिती का? कसं चेंगल्या बोले. कसं अगं चेंगल्या बोले. मला वाटतं ना हिच्या नवऱ्याच्या आज कोकिलाच असणार आहे. मावशी, मला हिच्या नवऱ्याचं नाव माहितीये काय? आता मला कसं माहित पडणार ग? सच्चू. सच्चू एवढा
अगं मेली सचिन डायरेक्ट बोल ना तो चूर केवढा जोर देते अगं मला बाजारात भेटला होता आणि म्हणतो कसा माय माहितीये काय म्हणतो रस प्यायला ये म्हणलं बाय रस पाडायला लागले आता असं नाही बाई राधा बाई तुम्ही सांगा काय माटर घेतली मी दही हा निघाले मी मथुरेला हो माटर घेतले मी दही निघाले मी मथुरेला घाबरू नका का सयानो दैवली गावची आहे वर्धन माने आहे ना आपल्या साथीला हॅलो लखन कदम आणि भावेश कदम यांचं नाव घ्यायचं आहे. हॅलो दादा हे तुला रे काय दुर्बुद्धी काय सुचली अरे काय माहितीये का मेला तर तुझं मी नाव घेतलं का रे एक तर तुझी बायको येऊन माझ्या पोखंडी बसेल नाही तर माझा नवरा येऊन तुझ्या पोखंडी बसेल बरोबर ना काय माहितीये दादा नाव घेणं हे मला मुळीच आवडत नाही तर एका मेलेलं ना किती जणांची नावं घेणं ते तेवढं मर्यादित ठेवलं पाहिजे नाहीतर जर एका महिलेनं 50 जणांची नावं घेतली तर त्या महिलेला काय बोलण्यात येईल काय होत येईल म्हणून ते मला पटत नाही. आणि मी काय म्हणते अरे नावं घेऊन तुम्ही जे आमच्यावर बक्षीस उडवतं ना ते बघ ना अरे मी तुझेच पैसे घेऊन ना तुझीच काढ काढणार ते पण तुझ्या आई समोर बहिणी समोर बायको समोर मित्रांसमोर मला नाही योग्य वाटत. त्यापेक्षा ना हे कलाकार आहेत ना त्या कलाकारांच्या कलेचा आदर करून ना त्यांच्यावर बक्षीस उडवा तुमच्या पैशाचं ना सार्थक होईल रे दादा. तरी मी म्हणते बघा तुला मी नाराज करणार नाही काय लखन कदम हा लखन दादा तुला मी दादा म्हणते जास्त उरपटा होऊ नको. इंडिया इज माय कंट्री इंडिया इज माय कंट्री लखन दादा तुला भाव म्हणून ना मी माझ्या हृदयात दिली एंट्री बस चालेल का मग चला की चला हा बाई बाई रागान बोलत बोलू शकणार आहे. तू नाही सांगितलं ते तुझं सालं वाटुलीचं काल मी बहिरेल का गई मी मागाशी सांगितलं ना तुला आता मी काय केलं तुमच्याकडे थोडं घेईन आम्ही नाही देणार ते जाऊ दे सगळं मग एखादं गाणं बोलून दाखवू का अगं नको आज स्टेज तुटल हिचं वजन बघ रेडाला दुसरं नाचायला लावते रेडिओ देऊ नको का मला अगं मी बाई गाणं बोलली असते पण मला ना अशी ना आलतू फालतू गाणी बोलायची सवय नाही मी बाई लग्नात मला लई वापर असतात मग बोल की त्यातलं गाणं बोलू बोल थांब बाई हळूहळू ऐका नाही लई टाईट होते गीता उभी मंडपात निखिलून होते पहाट गीता उभी मंडपात निखिलून होते पहाट खातात लग्नाचा भात साथी धावतात संडासा खातात लग्नाचा भात साथी धावतात संडासा. 4 पोराचे लगीन नाही करणारे ना ते पण पळून जाते अगं नाही मी काय बघितलं माहिती काय झोपतो उठतोय नाही ते बाथरूमकडे जावत होता म्हणून मी लगेच चेंज करून टाकलं. तुझ्या आवाजानेच गेला तो त्याला एक तर भेटत नाही आणि हायती पण घालवते. असू दे आपण मथुरेला चाललोय ए बाई तुझं बोल राजेश तूच घे एक गाणं कानात झुमका नाकात नथनी पायात पैंजण घालायचे कानात झुमका नाकात नथनी पायात
म्हणजे घालायचं मथुरे बाजारे जायाचं जरा जोगार करून जायचं मथुरे बाजारे जायाचं जरा जोगार करून जायचं मथुरे बाजारी जायाचं जरा जोगार करून जायचं मथुरे बाजारी जायाचं जरा जोगार करून जायचं कानात झुमका नाकात नथनी पायात पैंजण घालायचं कानात झुमका नाकात नथनी पायात पैंजण घालायचं घालायचं म्हणजे घालायचं मथुरे बाजारी जायाचं जरा जोगार करून जायचं मथुरे बाजारी जायाचं जरा जोगार करून जायचं मथुरे बाजारी जायाचं जरा जोगार करून जायचं मथुरे बाजारी दिसला का गावळणी? काय ना काय ना मी मला काय काम नाही काय मी तेवढ्या चिमटा करायला लागलो तुला तू बोलत का नाही बघ आणि त्या गावड्यांना बघून त्याची माता बसली मच्छर चावते की काय बघ त्याला इकडे आणि इकडे हा आता बोल गवळणी पाहिल्यात का? बघितल्या बघितल्यास? अरे काय बोलतोय काय बघितल्या ए, काय बाबड्या! बघितलं काय ना? बोलतोय काय हा? त्यांच्यामध्ये एक शहाणी जाणती म्हातारी आहे बघ, मावशी म्हातारी. तिला जाऊन विचार, आलात कुणीकडे जाणार कुणीकडे. विचारशील काय हा तिला विचार जाऊन. काय विचारणार तुझी माता बसली माता मी हाताला हा हिजाना होणी ना हा म्हणजे हा पोरीने विचारणार. तुला सांगतोय म्हातारीला विचार. बरं आहे, बरं आहे, तूच जा विचार. मी विचारतो जा म्हातारीला विचार. मला काय पाहिजे हा मला वाटलं बघायला लागलो मी
आपल्याला आणि दूध घे लोणी मावशी दादा मावशी दादा इथे इथे खातो इथे खातो मावशी इथे खातो इथे खातो खूप पाहिजे अरे दस तुला बोलता येतो काय हाताने काय मी हूट दे अगं माझा त्याला दूध हवंय अरे दूध पाहिजे पण तुझं नाक बघितलीस काय तेवढं पुढे स्टॉल लावलेले स्टॉल दूध वाढून घ्यायला अगं मावशी हा कोण आहे शेतावर एका पुस्तकं भेट होतात मावशी याला शेंडी पण आहे करू नकोस काय तर लय वाट होती माहिती काय हा शेतीला हात लावू नको बरं मी काय म्हणते अगं इथं जरा खांदवलं जरा इथं हात वगैरे असतील हो याच्या काय दिला हात पुढे करतो जरा हे बघ मावशे इथं खांदव काय दिलं कुठून आणले रे हे काय करा तुम्ही काय ओळखलीस गोकुळात अगं मावशी तो म्हणतोय गोकुळात आलोय त्याचं नाक म्हणावं की नाक फोडा आणि मारीला महान तोडा अरे हो रे काय ते खरं सांगा रे मला चांगलं सांगा रे काय कळत नाही मला हो म्हणतोय आम्ही कृष्णदेवाच्या सक्तीचे हो हा सांगतो इकडे अरे पहिली अरे ही सगळी लोक आहेत ना ही माझी आहे ही सगळी लोक तुझी हा आणि ह्या लोकांच्या तिकडे बघ अगं तिकडं अगं तिकडं सांगलं रे माझं काय झाला काय झालं तुला सांगितलं इकडे बघ आणि सीधा आपटलीस वाचले तू मस्करी करतोय अगं मावशी तो म्हणतो मस्करी करतोय मावशीची हे बघा असं ते तुम्ही का बरं थांबत ते पहिले सांगा काय करतोय काय करतोय म्हणून सांगत होती हिला घेऊ नका तिचं कसं झालं माहितीये का काय झालंय पाहुणे सांगू का तुम्हाला काय हाय मावशीच्या मनात पाहुणे सांगू का तुम्हाला काय हाय मावशीच्या मनात लवकर या वाटतंय हो हिला म्हातारपणात लवकर या वाटतंय हो हिला म्हातारपणात मी याला सुकलेला बोलवीन आता बोलवीन तुझ्या माझं वेळ काय लवकर आलं तिला कसली लवकर काय मग हे काय होतं अगं मी काय विचारते तुम्ही का आम्हाला थांबवली हे काय विचारलं असं पप्पा घेऊन विचारतात बाई अगं माझ्या आईची नको ग पुढे येऊ असं पाय सारा सांग ना म्हातारे बरं तुम्ही काय आम्हाला थांबवली ती पहिले सांगा औषधी कोणी तुझ्या काय विचारतोय तो हे माझ्याच आहे एवढ्या माय एकटीच्या अरे म्हणजे माझ्या शेजारी खाली ते माझ्या असेल ना रे झालं अगं तू आलीस कुठला सगळ्यांचं लग्न झाले पण नाही अशी जाय अरे तुझी वाटा बसली आता तुझं नाही झालं बाबा एक काम कर तुझ्या आईला ना आता चुलकांबा पहिलाच ठेवायचा आई गेली परवा काय पण चालतं बरं असू दे तुम्ही विचारता आम्ही आले कुठून अगं मावशी पण हा गजरा घातल्याचा गजराचा वासच येत नाही दिवस ना दुखलेलं नाही म्हणून असा कुबट वास येतोय अरे पण तुम्ही आम्हाला काय थांबवलं ते सांगा की नाही रे ते सांग रे तू आलीस कुठून आणि जाणार कुठे एवढंच विचारलं किती वेळ काय अगं तू मावशी आलं जाशी पोरटते पदर घेते आम्ही बटल्यातून आलेली मधुरच्या पाय तिकडे जायचं नाही काम चाललंय तिथं उभा काम चाललंय का डांबरीकरण तिकडे होणार आहे हे सुद्धा माझं तू तुझ्या भाषेत सांग हे म्हातारे भाषा बोलले चाललं पुढं अरे मथुरीच्या बाहेर जायचं नाही काय मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे अरे पण काय काम चाललंय का अगं मावशी आम्ही चौघ जण कशाला इथं उभं राहिली जाऊ ती
कुठं पण आम्ही उभं राहू? कोणत्याही रस्त्याने जा, शेवटी याच ठिकाणी येणार. 12 रस्त्याचा एक रस्ता करून आम्ही या ठिकाणी उभे आहोत. अरे पण का? कृष्णदेवांच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं त्या ठिकाणी बसावंच लागेल. कुठे इथे? होय. का तुला लाज वाटते? नको बसला. आपण सांगू खूप टाकलं ना. आल्या वट्टीवर आल्या ना? आल्या. असा दम द्यायचा. असा हा मग अरे पण अरे पण तुमच्याकडे काही कायद्यावर आहे का? हे कांदा देसरी तुझा काढून. अरे कांदा नाही म्हणते. अरे गड्या कायदा म्हणते ती कायदा म्हणते कानात कॅसा गेली ना सगळी. अरे म्हातारे हे कायद्याशिवाय या ठिकाणी आलोय का आम्ही? ऐकायचंय ना? हो बाजूला. आहे हुकुम देवाचा आणि कायदा सुधारायचा. आहे हुकुम देवाचा आणि कायदा सुधाम्याचा. राधे रस्ता मी अडविला आज मथुर नगरीचा. 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 आहे हुकुम देवाचा आणि कायदा सुधाम्याचा. आहे हुकुम देवाचा आणि कायदा सुधाम्याचा. राधे रस्ता मी अडविला आज मथुर नगरीचा. राधे रस्ता मी अडविला आज मथुर नगरीचा. राधे रस्ता मी अडविला आम्ही नौकरी देवाचे आहो कृष्ण देवाचे आहो कृष्ण देवाचे आम्ही नौकरी देवाचे आहो कृष्ण देवाचे मावशी इकडे पुढे हा, आले बोल. ऐकला का आमचा कायदा? तुमचा कायदा पटला पण तुम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कसं अंग्रेजीला? एवढा कायदा सांगितलं म्हातारी समाजाने आम्ही कोण? ऐकशील? आम्ही तू जरा थांब ना बाबा असा आकडा लावी आकडा लावू अरे तुझ्या तालूला होल नाही कशाला बोलतोय हा हिंदी येतं काय थोडं 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 ऐक मग जली को राग कहते हैं बुझी को आग हाँ काय है का हा हिंदी थोडं थोडं येतं ना राग राग जलतं त्याला आग राग म्हणतात अरे काय तर बोल तरी अगं जली को आग कहते हैं बुझी को राग जली को आग कहते हैं बुझी को राग और जिस राग से बारूद बनता है उसे पेंद्या सुनामावर वाकड्या कहते हैं आता समजलं काय थोडं थोडं अजून थोडं थोडंच म्हणते बरं झालं तुमचं का दादा तुला ऐकलं समजलं ना हॅलो आर्यन चालके यांच्याकडे ओ नाही हो, आहे हो. पुढे पुढे.
हुक लावला होता ना हुक सुटल्यावरती बैल सुटला डावा बांधलेला काय काय आता मावशी आता आमच्या कायद्याने तू इथं जरा बस तू पण बस मावशी हे बघ, बसून बस. कशाही बसू दे पण बसल्या पाहिजे हे बंद आकडा बसू आहे गवळी ना तो बंद काय माझ्या लोकांना गवळी बसल्या हा बसले चला कृष्णदेवाला सांगायला तुम्ही जाऊन सांगूया चला जाऊया चला सर. कृष्णदेवाला सांगायला सुदामाला सांगितली कामगिरी सुदामाने अद्याप पुरी केली नाही ही कामगिरी आपणच पुरी केली पाहिजे थांब राधे आपण कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवंत असे नसतात तर कसे असतात पायी पद्म बेली हिरा मस्तकी तुरा कटेवेरी हात मुखा विठ्ठल मार्ग असेल राधे देश तसा वेश करावा लागतो पटवून द्या तो आपला जन्म पुन्हा ऐक तर राधे ऐकून घेना माझ्या जन्माच्या गुणा गोकुळाचा मी लाडका नंदाचा काना राधे ऐकून घेना माझ्या जन्माच्या गुणा गोकुळाचा मी लाडका नंदाचा काना आणि ऐकून गेला माझ्या जन्माच्या गुणा गोकुळाचा मी लाडका नंदाचा काना
राधे ऐकलेस का माझी जन्म पुन्हा? हो का ना मावशी काय ग हेच आपले श्रीकृष्ण भगवान आहे. हो ना आपण त्यांच्या शरण जाऊया. देवा आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अशी रे देवा आम्ही तुम्हाला शरण आलो. अशी रे देवा आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अशी रे देवा आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत. थांब राधे, 7व्या अवतार वचन देईल तू पुरे करू शकतेस. हो 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 ला 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 बावरली राधा राधा बावरली अशी राधेला फुलई पडली प्रेमलाल सप्तसुराची काजाने छेडली भावांतरीचे हरी नद नाही बोलले हो बोलत